गणपत भिसे यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करा. राज्याचे मुख्यमंत्री यांना औंढा नागनाथ येथील मातंग समाजबांधवांचे निवेदन. मातंग समाजाचे लालसेना सामाजिक संघटना राष्ट्रीय नेते गणपत भिसे, परभणी यांच्या राहत्या घरी झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात औंढा नागनाथ येथील मातंग समाज बांधवांनी औंढा नागनाथ तहसील कार्यालय मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. सदरील निवेदन महसूल नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी स्वीकारले आहे. मातंग समाजाचे राष्ट्रीय नेते गणपत भिसे, परभणी यांच्या राहत्या घरी रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच गणपत भिसे व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती पोलीस सुरक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. त्यामुळे या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे तात्काळ पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गणपत भिसे यांच्या घरावरील हल्ल्याची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी. गणपत भिसे व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी. राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे, डॉ. अण्णाभाऊ साठे, क्रांतिसेना महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाभाऊ साठे यांचे नातू सुकुमार कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष अजिंक्य चांदणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेश गोडे, आझाद सेना राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कसबे, लहुजी शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद आव्हाड, राष्ट्रीय अध्यक्ष मानवी हक्क अभियान यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे. यांचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. सकल मातंग समाज बांधवांच्या निवेदनाची दखल घेतल्या जाईल अशी अपेक्षा आहे. या निवेदनावर विलास मंडलिक, समाजभूषण प्रत्येक रणखांबे, गणेश रणखांबे, अविनाश गणहिरे, राज रणखांबे, आर के रणखांबे, रामा सोनवणे, भिवाजी सरोदे, लक्ष्मण रणखांबे, नागनाथ कांबळे, राधिका चिंचोलीकर, संतोष ढोकणे, राजू कांबळे, मधुकर ढोकणे, मोहन ढोकणे, दत्तराव ढोकणे, श्याम ढोकणे, गणपत गायकवाड, बबलू रणखांबे, निलेश रणखांबे, लखन रणखांबे यांच्यासह सकल मातंग समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परभणी या ठिकाणी मातंग समाजाचे नेते माननीय कॉम्रेड गणपतरावजी भिसे साहेब यांच्या घरावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये खूप नुकसान झाले आहे. अशा प्रकारचे हल्ले इथून पुढे होऊ नयेत आणि मातंग समाजाच्या सर्व नेत्यांना, राष्ट्रीय अध्यक्षांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे या मागणीचे निवेदन आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब औंढा नागनाथ यांच्यामार्फत राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिलेलं आहे. व इथून पुढे जर या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या कोणत्याही नेत्यावर किंवा कार्यकर्त्यावर जर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर जशास तसं देण्यात येईल असे आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे जाहीर करतो की इथून पुढे आमच्या समाजावर, आमच्या समाजाच्या नेत्यावर, या कार्यकर्त्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला व षडयंत्र करण्यात जर आलं तर इथून पुढे मातंग समाज हा पूर्ण महाराष्ट्र पेटविल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना दिलेले आहेत. व आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या घटनेवर त्वरित कारवाई करून जे आरोपी आहेत या घटनेमध्ये त्या आरोपींना कठोरातलं कठोर शासन करतील अशी आम्ही अपेक्षा करतो.